नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपला हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजेच बीजगणिताचं चॅप्टर नंबर 5 विथ प्रॅक्टिस सेट नंबर 5.4. ओके, सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, मागील 3 व्हिडिओपासून आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता धड्यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स शिकत आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये संभाव्यता शब्दाचा अर्थ, देन सॅम्पल स्पेस, आउटकम्स म्हणजे निष्पत्ती, देन इव्हेंट आणि तो कसा लिहायचा, नमुना अवकाश कसा लिहायचा, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाशातल्या घटकांची संख्या कशी लिहायची, घटना म्हणजे काय, घटनेतील नमुना घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट. ओके, या गोष्टी आपण शिकलो. पण आता लास्ट जो त्याचा प्रॅक्टिस सेट आहे, दॅट इज प्रॅक्टिस सेट नंबर 5.4. ओके, हा ज्याच्यावर आधारित आहे तो म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे घटनेची संभाव्यता. आता घटना तर आपण शिकलेलो आहोत, पण घटनेची संभाव्यता आपल्याला कॅल्क्युलेट करायची इन नंबर्स, संख्येमध्ये. आणि मग ते काय आहे ते आपल्याला बघितल्याशिवाय प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 कडे जाता येणार नाही. मग ती आधी कन्सेप्ट क्लिअर करूया अँड देन विल सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर 5.4. ओके, चला. तर मित्रांनो, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट म्हणजे घटनेचे संभाव्यता काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा कसं आहे, वेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर देन इट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. ओके, आपल्याकडे इव्हेंट आहे, घटना आहे, परंतु कशी आहे ती इव्हेंट एक्सपेक्टेड. आपल्याला एक्सपेक्टेड असणाऱ्या घटनेची संभाव्यता जर आपल्याला नंबरमध्ये एक्सप्रेस करता आली, संख्यामध्ये मांडता आली, देन इट इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. त्या घटनेची संभाव्यता आहे असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घ्या की फॉर अ रँडम एक्सपेरिमेंट, आपल्याकडे एक यादृच्छिक प्रयोग आहे. प्रयोग म्हटला की त्याचा यस म्हणजे सॅम्पल स्पेस आला, सॅम्पल स्पेस आला, त्याच्यानंतर त्याची घटना सुद्धा आली. सो इफ यू हॅव रँडम एक्सपेरिमेंट देन इफ एस इज अ सॅम्पल स्पेस ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे त्या यादृच्छिक प्रयोगाचा यस हा जर सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश असेल आणि ए इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट, जर ए अपेक्षित असणारी जर घटना असेल, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे ए हे त्या इव्हेंटला आपण काय दिलंय, घटनेला नाव दिलंय. मग त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची? सो इट इज गिवन इन द फॉर्म्युला. ओके, इट इज गिवन बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला तर इथे लिहिलेला आहे, परंतु त्याला मांडायचं कसं? प्रोबॅबिलिटी जसं नंबर ऑफ ए लिहितो तसं आता आपण लिहिणार आहोत पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए म्हणजे ए या घटनेची संभाव्यता दॅट इज पी ऑफ ए ने इंडिकेट केली जाते किंवा मांडली जाते किंवा लिहिली जाते. सो इट इज गिवन बाय फॉर्म्युला. व्हॉट इज इट? पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए म्हणजेच घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले यस मधील, यस मीन्स नमुना अवकाश, नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस, दॅट इज इन शॉर्ट नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एस. जर तुम्हाला पी ऑफ ए काढायचा असेल तर तुम्हाला नंबर ऑफ ए माहित करून घ्यावा लागेल. इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट पी ऑफ ए म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, देन यू मस्ट नो नंबर ऑफ एस मीन्स सॅम्पल, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन एस and number of sample points in event A as well. So these two things are very important to calculate probability of given event. ओके, त्याचं नाव काही असेल ABC वगैरे. सो probability can be expressed in percentage or maybe in fraction म्हणजे अपूर्णांकामध्ये किंवा पर्सेंटेजमध्ये ती दिलेली असते. ओके, पर्सेंटेजमध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये दिलेली असते. ओके, किंवा असते, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे 1/, किंवा ती 0 असू शकते. थोडक्यात काय, ती 0 to 1 असू शकते, किंवा 0% पासून 100% पर्यंत असू शकते. 0% to 100% पर्यंत ती प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट होऊ शकते. आलं का लक्षामध्ये तुमच्या? तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज ऑर फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकामध्ये किंवा टक्केवारीमध्ये मोजली जाते, किंवा आपण असं म्हणू शकतो की
0 ते 1 पर्यंत ती प्रोबॅबिलिटी असू शकते, संभाव्यता, किंवा 0% पासून ते 100% ते प्रोबॅबिलिटी आपण मांडू शकतो किंवा मांडता येते. आलं लक्षामध्ये? आता हे समजण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. परंतु जर आपण समजून घेतलं तर आपल्याला पुढची 5.4 मधली गणित सोडवण्यासाठी सोपं जाईल. आता एक रँडम एक्सपेरिमेंट घेतला. 1 कॉइन इज टॉस्ड. सो 1 कॉइन इज टॉस्ड, एक नाणं फेकलं. मग जर एक नाणं जर फेकलं असेल तर त्याची नमुना अवकाशातील घटकांची संख्या काय असेल? आधी नमुना अवकाश तर लिहावा लागेलच. कुठलाही तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायचं म्हटलं की आधी यादृच्छिक प्रयोग लिहिला की यू मस्ट राईट द सॅम्पल स्पेस. सो व्हॉट विल बी द सॅम्पल स्पेस? H and T, because there are only two possibilities, whether head will come or tail will come. हेड किंवा छापा किंवा काटा येण्याचीच घटना घडू शकते की नाही, किंवा पॉसिबिलिटी असू शकते. 1 कॉइन, एकच नाणं टाकल्यानंतर, 2 कॉइन टाकल्यानंतर काय येतं, 3 काय टाकल्यानंतर येतं, हे तुम्हाला माहित आहे. ओके, सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू हाऊ मच? इट इज 2. ओके, आता या सॅम्पल स्पेसवर आधारित असणारी इव्हेंट तुमची आहे. इव्हेंट ए, गेटिंग हेड, छापा येण्याची घटना. मग छापा येण्याची घटना सॅम्पल स्पेस मधनं बघा, घडलीये का? घडलीये. मग काय येईल तुमच्या घटनेच्या या सेटमध्ये, इव्हेंटमध्ये येईल फक्त H. ओके, सो नंबर ऑफ ए विल बी 1 ओनली. देन व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी? सो दिस इज व्हॉट द फॉर्म्युला. म्हणजे फक्त आपल्याला 5.3 मध्ये आपण इथपर्यंत लिहिलं होतं. आता त्याच्या पुढे फक्त एक स्टेप जायची आणि P ऑफ ए काढायचं आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायची, संभाव्यता काढायची त्या घटनेची, प्रत्येक घटनेची. सो P ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती आपल्याकडे? 1. ओके, आणि नंबर ऑफ एस आपल्याकडे किती आहे? इट इज 2. सो 1/2 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. ए या घटनेची संभाव्यता 1/2 आली. आलं लक्षामध्ये? 1 ला जर तुम्ही 2 न भागलं तर ते 0 ते 1 दरम्यान येतं. आलं लक्षामध्ये? 0% पासून 100% पर्यंत त्याला मांडता येतं. नाव इव्हेंट बी, गेटिंग टेल, काटा येण्याची घटना आहे. घटना बी म्हणजे काटा येण्याची घटना आहे किंवा टेल येण्याची घटना आहे. सो फ्रॉम द सॅम्पल स्पेस टी इज द ओनली सॅम्पल पॉइंट. ओके, फॉर दिस इव्हेंट बी, गेटिंग टेल म्हणजे काटा येण्याची घटना. फक्त टी लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये, का तर फक्त एकदाच काटा येऊ शकतो, 2 वेळा काटा येऊ शकत नाही. ठीक आहे. सो मग बी मध्ये तुम्हाला काय भेटलं? टी. याची सुद्धा तुम्हाला नंबर ऑफ बी काय लिहावं लागेल? ओनली 1. सो हिअर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज ऑल्सो नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1 अँड नंबर ऑफ एस इज इक्वल टू, इट इज 2 ओनली. Okay, that's it. So this is how we can calculate the probability of given event for random experiments. आले लक्षामध्ये? जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 कडे जायला काय हरकत नाही. ओके, चला. So let's start with the practice set number 5.4. Question number 1. If 2 coins are tossed, find the probability of the following event. जर 2 कॉइन आपण फेकले तर खालील घटनांची संभाव्यता काढा. कोणत्या 2 घटना आहेत? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड, अँड सेकंड इज गेटिंग नो हेड. ओके, एक घटना अशी आहे की ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 छापा पाहिजे आणि तर छापाच नाही पाहिजे, अशा 2 घटना आहेत. परंतु अशा प्रकारची गणितं सोडत असताना, संभाव्यता काढत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे यादृच्छिक प्रयोग दिलेला त्याची सुरुवात करताना आपल्याला सॅम्पल स्पेस आधी लिहून घ्यायचा. ओके, सो सॅम्पल स्पेस इज मस्ट. सो राईट सॅम्पल स्पेस ऑफ धिस रँडम एक्सपेरिमेंट. 2 कॉइन्स आर टॉस्ड. सो व्हॉट आर द सॅम्पल पॉइंट्स? H तुम्हाला ते माहीत असतील किंवा पाठ झाले असतील आतापर्यंत. H, then HT, then TH and TT. So these are the 4 sample points included in the sample space of this random experiment. So number of H is equal to 4 only. किती आली नमुना घटकांची संख्या? 4 आली. ती अतिशय महत्त्वाची, कारण फॉर्म्युलामध्ये आपल्याला नंबर ऑफ एस वापरायचं आहे. सेकंड थिंग इज, नाव लेट द गिवन इव्हेंट, ओके, नेम द गिवन इव्हेंट ॲज A, B, C, D whatever. ओके, मग आपण इथं इव्हेंटला A नाव दिलं कारण त्यांनी गणितामध्ये इन द एक्झाम्पल द नेम इज नॉट गिवन. सो इव्हेंट A इज इक्वल टू गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. सो व्हॉट इज द इव्हेंट?
कमीत कमी एक छापा मिळण्याची घटना आहे. कमीत कमी एकचा अर्थ काय असतो? एक आणि एक पेक्षा जास्त. म्हणजे कमीचं लिमिट किती आहे? एक. त्याच्यापेक्षा जास्त कितीही चालतील. सो फाइंड आउट हेड्स. ओके, हेड असणारे सॅम्पल पॉइंट या सॅम्पल स्पेस मधून शोधा ज्याच्यामध्ये कमीत कमी एक छापा पाहिजे, एक पेक्षा कमी नको. सो वी हॅव एच. इथं एक पेक्षा जास्त म्हणजे दोन आहेत, इथं कमीत कमी एक तरी आहे. सो टेक दिस सॅम्पल पॉइंट, देन TH विल बी द अनदर सॅम्पल पॉइंट इन विच यू विल गेट वन head, minimum one head. Okay, so 1 2 3. So in this case you will not find any head, so neglect it, drop it. So you will have 3 sample points in the event A. So number of A is equal to 3 only. आले का लक्षामध्ये? नाव प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचा, हा नेक्स्ट पॉईंट आहे फक्त आपल्याला. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलं होतं, फक्त एवढाच एक टप्पा वाढलेला आहे, बाकी सगळं सोपं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी, संभाव्यता काढण्यासाठी P ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ A डिवायडेड बाय नंबर ऑफ S. म्हणजेच काय? नंबर ऑफ A तुम्हाला घेतलेला आहे किती? 3, आणि नंबर ऑफ S जो आहे, नंबर ऑफ A 3, नंबर ऑफ S 4. ओके, यांची जर डिव्हिजन केली तर ती 0 पॉइंट मध्ये येणार आहे, जी 0 ते 1 पर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. सो फायनली राईट डाऊन 3/4. ओके, विच इज द प्रोबॅबिलिटी ऑफ A. आले का तुमच्या लक्षामध्ये? अशा प्रकारे हा इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी होती, म्हणजे संभाव्यता होती. नेक्स्ट इव्हेंट बी घटना जी आहे कशाची आहे? जस्ट चेक इट. गेटिंग नो हेड, छापा न मिळण्याची घटना आहे. ओके, म्हणजे त्या घटनेमध्ये छापा आपल्याला मिळणार नाही. सो फाइंड आउट वेर यू विल गेट नो हेड. जिथं तुम्हाला छापाच नाहीये असं याच्यामध्ये, इथं छापा आहे, इथं छापा आहे, इथं पण छापा आहे, इथं छापाच नाही. सो ओनली वन सॅम्पल पॉइंट विल बी इन द इव्हेंट बी, दॅट इज T and T. So number of sample points in event B will be only 1. So for probability काढण्यासाठी सूत्रामध्ये P of B is equal to number of B upon number of S, that is 1/4, because number of S is 4. And finally P of B is equal to काय आला तुमचा? 1/4. So let it be as it is. आलं लक्षामध्ये? 1/4 आलं, म्हणजेच किती? 25% आला असं पण म्हणू शकतो आपण. आलं का लक्षामध्ये? सो दिस इज व्हॉट द क्वेश्चन नंबर 1. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड क्वेश्चन, इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. जर 2 फासे फेकले असता खाली दिलेल्या घटनेची संभाव्यता काढा. सो वी हॅव गिवन 3 इव्हेंट्स. सो इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी. त्या इव्हेंटला नावं मी दिलेली आहे, जशी तुम्ही देऊ शकता. अलग लक्षामध्ये? पहिली इव्हेंट काय? सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर सरफेस इज ॲट लिस्ट 10. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज ही कमीत कमी 10 पाहिजे. सेकंड, सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर सरफेस इज 33. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज ही 33 पाहिजे, जी अशक्य गोष्ट आहे. ओके. अँड थर्ड इव्हेंट सी, द डिजिट ऑन द फर्स्ट इज ग्रेटर दॅन द सेकंड आहे. ओके, म्हणजे पहिल्या पृष्ठभागावर येणारा जो अंक आहे तो दुसऱ्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकापेक्षा मोठा पाहिजे. बस एवढंच आहे त्या ठिकाणी. सो ॲज युजली वेन वी हॅव अ रँडम एक्सपेरिमेंट गिवन, जेव्हा आपल्याला यादृच्छिक प्रयोग दिलेला असतो, तर फर्स्ट थिंग इज टू राईट द सॅम्पल स्पेस ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट. लक्षामध्ये? त्याचा नमुना अवकाश द्यावा लागतो. परंतु इथं 2 आपल्याला काय दिलेत? फासे दिलेत 2. ओके, मग 2 फासे फेकल्यानंतर त्याचा येणारा नमुना अवकाश जो असतो कसा लिहायचा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तीच मेथड इथं आपण करूया. ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ ईच ब्रॅकेट राईट 1 2 3 4 5 अँड 6. अगेन 1 2 3 4 5 अँड 6. सो 1 2 3 4 5 अँड 6. सो 1 2 3 4 5 and 6. 1 2 3 4 5 and 6. Again 1 2 3 4 5 and 6. Okay, so this is the left hand side of the each bracket. Now right hand side of the bracket, right? 1 1 1 1 1 and 1. Okay, now 2 2 2 2 2 3 3 3 3 4 4 4 4 4 5 5 5 5 5 6 6 6 6 6. आलं का तुमच्या लक्षामध्ये?
ठीक आहे. सो इथं काय येणार तुमच्याकडे 2 देन 2 ओके 2 अँड 2. इथं पण 2 नाही 3 चुकलं बरं का. 3 अँड 3. आता काय येईल बरं इथं 4 येणार. ओके 4 अँड 4. नाव इयर 5 ओके 5 अँड 5. नाव लास्ट 6 अँड 6. ओके प्रत्येकाच्या ब्रॅकेटच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय लागेल एक कॉमा द्यावा लागेल. तो कॉमा दिल्यामुळे प्रत्येक ब्रॅकेट काय होणार तुमचा सेपरेट होणार आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये. सो दिस इज हाऊ वी हॅव रिटन द सॅम्पल स्पेस ऑफ 2 डाईज रोल्ड. मग किती सॅम्पल स्पेसमध्ये त्याच्या सॅम्पल पॉईंट असतात तेही तुम्हाला माहीत आहे कदाचित. माहीत आहे ना. सो दे आर 36 ओनली. लक्षामध्ये 36 सॅम्पल पॉईंट असतात. नमुना घटकांची संख्या 36च असते जेव्हा आपण 2 फासे फेकतो. अलग लक्षामध्ये. आता वेळ न घालवता आपण लगेच इव्हेंट ए म्हणजे मी दिलेलं नाव आहे, तुम्ही पण नाव द्यायचे. सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ॲट लीस्ट 10. वरच्या पृष्ठभागावरती येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त. ओके ॲट लीस्ट 10 मीन्स 10 अँड मोर दॅन 10 अशी त्याची बेरीज आली पाहिजे. मग आपल्याला हे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तरी पण बघा आता सर्वात जास्त बेरीज किती येऊ शकते रे. तर सर्वात जास्त पृष्ठभागावरची आपल्याला 6 + 6 किती येऊ शकते 12. ओके ती चालणार आहे. मिनिमम 10 आणि 10 पेक्षा जास्त. तर आपल्याकडे मॅक्झिमम 12 आहे. 12 पर्यंत आपण बेरीज बघूया. आपण हे आधी लिहिलं तर तुम्हाला कळेल की मग इथं बघा 10 तर पाहिजेच आहे आपल्याला. 6 + 4 10 5 + 5 10 6 + 4 10. ओके 6 + 5 11 5 + 6 11 आणि 6 + 6 12. तर हे सगळे तुमच्याकडे येणार आहेत बघा. म्हणजे हा असाच जो उतरता क्रम आहे ते सर्व सॅम्पल पॉईंट्स तुमचे याच्यामध्ये येणार आहेत. कुठले आहेत आपल्याकडं. तर आपल्याकडे येईल 4 अँड 6 देन 5 अँड 5 कारण याची बेरीज 10च येते. ओके ज्यांची बेरीज 10 येते ते सगळं घेतलेलं आहे आपण. 6 अँड 4 त्यानंतर 6 अँड 5. आता इथं बेरीज किती येते 11 येते. ते पण चालणारच आहे की. ओके कारण 10 आणि 10 पेक्षा जास्त पाहिजे. मग 11 पण बेरीज चालणार आहे आपल्याला. त्यानंतर 5 आणि 6 येणार आहे. आणि लास्ट 10 पेक्षा जास्त असणारी सर्वात मोठी बेरीज 6 अँड 6 म्हणजेच किती 12. सो 1 2 3 4 5 अँड 6. सो वी हॅव 6 सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट इव्हेंट ए मध्ये आपल्याला सॅम्पल पॉइंट्स किती भेटलेले आहेत. नमुना घटकांची संख्या 6 भेटलेली आहे. सो फॉर कॅल्क्युलेशन ऑफ प्रोबॅबिलिटी त्याचा आता प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर फॉर्म्युला काय असेल P ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S. सो नंबर ऑफ A इज 6 अँड नंबर ऑफ S इज इक्वल टू 36. सो इथं जर भाग जात असेल तर तो भाग घालायचा आणि येणारं उत्तर तुमचं इथं लिहायचं. मग 6च्या पाड्यामध्ये 36 आहे का. 6 × 6 6 36. सो आन्सर विल बी 1/6. आलंय का तुमच्या लक्षामध्ये. तर हे तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ ए असेल इव्हेंट ए साठी. ओके नाव इव्हेंट बी काय असेल बघा बरं. इव्हेंट बी सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची जी बेरीज आहे ती 33 आली पाहिजे 33 आली पाहिजे. ओके तुम्ही सांगा शक्य आहे का. कारण अंका एक डाय घेतला त्याचा सर्वात मोठा अंक किती आहे वरच्या पृष्ठभागावर येऊ शकणारा 6. दुसरा जर आपण डाय घेतला तर त्याच्याही वरच्या पृष्ठभागावरती किंवा अप्पर सरफेस वरती अपीअर होणारा अंक आहे 6. सो 6 + 6 द मॅक्झिमम ॲडिशन विल बी 12 ओनली. सो इज इट पॉसिबल टू कम. ओके इज इट पॉसिबल टू हॅव सम of the digit on the upper surface is 33. It is not possible. Okay, so the event B is quite impossible. अशक्य आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीच येणार नाही. So it will be a empty set. empty set म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल 0. Okay, so your answer of that event will be 0 or the sample point त्याच्यामध्ये 0 असणार आहेत. आणि आता सॅम्पल पॉइंट जर 0 असतील
तर त्याची प्रोबॅबिलिटी काढायला पण सोपं आहे, बिकॉज प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0 ओनली अँड नंबर ऑफ एस इज 36. सो व्हेन वी डिवाइड 0, कॅन वी डिवाइड 0? 0 ला आपण डिवाइड करू शकतो का? कारण डिवाइड करू शकत नाहीये, पण येणारा आन्सर काय असतं? शून्यच असतं. शून्याला कशानेही भागा किंवा गुणा, त्याचं उत्तर किती असतं? शून्यच. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे याची प्रोबॅबिलिटी किती आली? 0 आलेली आहे. ओके, ठीक आहे. नाव इव्हेंट सी कडे जाऊया. इव्हेंट सी काय? इव्हेंट सी, द डिजिट्स ऑन द फर्स्ट डाय, डिजिट ऑन द फर्स्ट डाय. ओके, इथं डाय नावाचा शब्द लिहायचा राहिला. डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. पहिल्या डायच्या अप्पर फेस वरती येणारा जो अंक आहे, डिजिट आहे, इट इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. ओके, म्हणजे पहिल्या डायवर येणारा अंक दुसऱ्या डायपेक्षा मोठा पाहिजे. कुठे ते चेक करा बरं जरा. समजा हा इथं बघा 2 and 1. सो दिस इज द डिजिट ऑन द फर्स्ट डाय अँड धिस वन ऑन द राईट हँड साइड इज द डिजिट ऑन द सेकंड डाय, अप्पर फेस ऑफ द सेकंड डाय. मग 2 1 हा घेऊ शकतो. 3 1 4 1 लेफ्ट साइडचा मोठा पाहिजे बघा. 2 1 3 1 4 1 5 1 6 1. त्यानंतर इकडे 2 2. ही जर लाईन तुम्ही अशी नीट व्यवस्थित पाहिली तर याच्या अलीकडचे सगळे येणार आहेत बघा. म्हणजे बघा 2 2 सोडलं तर 2 3 2 4 2 5 2 6 2. इथून पुन्हा 4 3 5 3 6 3. परत इकडे 5 4 6 4. त्यानंतर परत इकडं 6 and 5. म्हणजे डावीकडचे सगळे मोठे आहेत आणि उजवीकडचे सगळे लहान आहेत. म्हणजे ही जी मधली गॅप आहे बघा, है ना, इक्वल वाली, याच्या अलीकडचे सगळे लिहायचे तुम्हाला. आलं का लक्षामध्ये? सर्व ऑल दीज सॅम्पल पॉइंट्स इन्क्लुडेड इन द इव्हेंट सी. सो व्हॉट आर दे? जस्ट राईट. काय काय असतील तुमच्याकडे? 2 and 1. ओके, 2 and 1, देन 3 and 1, देन 4 and 1, देन 5 and 1, अगेन 6 and 1. ही झाली, ही लाईन लिहून झाली. त्यानंतर ही लाईन लिहून टाका 3 2 4 2. ओके, इथं काय असेल मग आता? 3 2, 3 and 2, 4 and 2, त्यानंतर 5 and 2, त्यानंतर 6 and 2. ओके, 1 2 3 4 ही पण लाईन झाली. आता 4 3 5 3. ओके, नाव 4 and 3, 5 and 3, त्यानंतर 6 and 3. ओके, ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर 5 4 6 4. ओके, 5 4 6 4 अँड ही पण लाईन लिहून झाली इथं बघा. त्यानंतर इकडे तुमच्याकडे काय राहिला आता? फक्त 5 4 6 4 झाला. आता फक्त 6 5, 6 and 5. ओके, सो दिस इज द इव्हेंट सी, द सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट सी. काय काय आले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. So you got 15 sample points. 15 sample points for event C. So right here number of C is equal to 15. Now probability आपल्याला शोधावयाची आहे. So write down probability, that is therefore P of C is equal to number of C divided by number of S is equal to. So number of C, it is 15 and number of S, that is 36. याला पण जर भाग जात असेल तर भाग घाला. कशाने भाग जातो त्याला? 3 ने भाग जात असेल बघा. 3 5 15. ओके, 3 1 3 आणि 3 2 6. So 5/12 is the final answer. So now write P of C. Therefore P of C is equal to 5/12. That's it for the event C. C ची सुद्धा संभाव्यता किती आली? 5/12 आली. त्यानंतर B ची संभाव्यता, घटना B ची संभाव्यता आली 0, कारण ती अशक्यच होती त्याच्यामुळे ती 0 आली. त्यानंतर इव्हेंट इव्हेंट A ची संभाव्यता 1/6 आली. तर हे किती सोपं आहे. हे फक्त लिहायला जमलं ना आणि या इव्हेंटचा जर अर्थ कळाला तर सर्व प्रोबॅबिलिटी काढायला अतिशय सोपं आहे. ओके, थर्ड एक्झाम्पल कडे जाऊया.
थर्ड क्वेश्चन, देर आर 15 tickets इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर फ्रॉम 1 to 15. प्रत्येकावरती 1 ते 15 अंक लिहिलेले आहेत. ओके, 1 पासून 15 पर्यंतचे. 1 ticket इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्समधून आपल्याला एक तिकीट काय करायचंय, यादृच्छिक पद्धतीनं बाहेर काढायचंय. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट द तिकीट ड्रॉन. मग तिकीट ड्रॉन केल्यानंतरचे जे काही इव्हेंट आहेत किंवा घटना आहेत त्यांची प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता काढा. काय आपल्याला दिले, 2 घटना त्यांनी दिलेल्या आहेत. ओके, मी ऑलरेडी हे सगळं मांडून का ठेवलंय, कारण वेळ वाचतो सगळं पुन्हा लिहिण्यासाठी. मग आपण असं समजूया की हे काय आहे, आपण एक कृती सोडवल्यासारखं आहे. काय इव्हेंट ए काय आहे, शोज अँड इवन नंबर, म्हणजे काढलेलं जे तिकीट आहे. ओके, वॉट एव्हर द तिकीट वी आर गोइंग टू ड्रॉ, the number on that ticket will be a even number. So this is the event A. Event B will be shows a number which is a multiple of 5. The ticket, okay, which you are going to draw, the number on it will be a multiple of 5. त्याच्यावर असणारा जो अंक आहे तो 5च्या पटीत असला पाहिजे, अशी ही घटना आहे. ओके, फक्त आपण बघूया आता काय आहे. As usual, when we have a random experiment, it must be written with the sample space. Okay, so yes will be the sample space. मग काय येईल रे, काय पॉसिबिलिटीज काय येतील आपल्याला. 1 ते 15 अंक लिहिलेले जे तिकीट आहेत, मग सर्वच पॉसिबिलिटीज ना, 15च्या 15 पॉसिबिलिटीज असू शकतात, बिकॉज वी वॉन्ट टू ड्रॉ 1 कार्ड ओनली. ओके, सो दिस कार्ड नाही, तिकीट आहे. दिस कार्ड ऑर द तिकीट विल बी हॅव्हिंग नंबर 1, मे बी 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. Okay, so there are 15 possibilities in all. So this is the sample space. So in sample space S, 15 sample points are present. ओके, हे नमुना घटकांची संख्या 15 आली. आता आपण इव्हेंटकडे जाऊया. इव्हेंट काय म्हणतो की काढलेल्या तिकीटवरती समसंख्या दर्शवते. काढलेल्या तिकिटावरती काय संख्या दर्शवते, समसंख्या. मग या सॅम्पल स्पेसमध्ये असणाऱ्या सॅम्पल पॉईंटमधनं तुम्हाला इव्हेंट ए मध्ये असणारे सॅम्पल पॉईंट लिहायचे आहेत ज्या समसंख्या असतील. मग समसंख्या कुठल्या असतील तुमच्याकडे, 2, then 4, then 6, 8, है की नाही, 10, then 12 and 14. That's it. किती आले मग, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7 ओनली. किती सिंपल आहे. समसंख्या तिकिटावर असण्याची घटना होती म्हणून नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7 ओनली. नाव पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचा आहे. नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7. राईट नंबर ऑफ एस दॅट इज 15. दोघांचा भागाकार अशक्य आहे. सो लेट इट बी आहे तसंच राहू द्या. मग इथं काय तुम्ही लिहिणार, फक्त 7/15 only. 7/15. Make a box around it which will highlight your answer. Now let's move towards the second event, that is event B. मी नावं दिलेत बरं का ते. So event B shows a number which is a multiple of 5. So in this sample space we have to find the number which is multiple of 5. कारण तिकिटावर येणारा जो अंक आहे तो 5च्या पटीतला असणार आहे. 5च्या पटीतला म्हणजेच 5च्या पाड्यातला. इन द टेबल ऑफ 5. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 ओनली. सो यू विल हॅव ओनली 3 सॅम्पल पॉइंट्स. 3च फक्त नमुना घटक तुमच्याकडे येतील. एक म्हणजे 5, 5 2 10 आणि 5 3 15, कारण हे 5च्या पटीतल्या संख्या आहेत. सो नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3 ओनली. ओके, नाव नंबर ऑफ बी झाला. आता पी ऑफ बी म्हणजे प्रोबॅबिलिटी संभाव्यता काढायची आहे की नाही. सो पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आलाय, 3, आणि एस म्हणजे आपल्याकडे आला आहे 15. इथं मात्र भागाकार होऊ शकतो. सो 3/15 म्हणजे 3 1 3 3 5 15. सो द डिव्हिजन विल बी 1/5. So write here 1/5 and make a box around it which will highlight your answer. हे सुद्धा अतिशय सोपं गणित होतं. क्वेश्चन नंबर 3 नंतर आपण जाऊया आता क्वेश्चन नंबर 4 कडे.
Fourth question. A 2-digit number is formed with digits 2, 3, 5, 7 and 9. Without repetition, what is the probability the number formed is? Okay. 2, 3, 5, 7 आणि 9 या अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्यात विदाउट रिपिटेशन. ओके, म्हणजे कोणताही अंक रिपीट नाही झाला पाहिजे. म्हणजे 2 and 2 22 नाही झाला पाहिजे. 3 and 3 33 नाही झाला पाहिजे. ओके, मग आपल्याला किती डिजिट मिळतील ते आपण करून बघायचं. सो दॅट विल बी अ सॅम्पल स्पेस. परंतु प्रोबॅबिलिटी काय शोधायची, तर आपल्याला 2 इव्हेंट दिलेले आहेत. सो 2 इव्हेंट्स आर अन ऑड नंबर अँड सेकंड इव्हेंट इज अ मल्टिपल ऑफ 5. ओके, तयार झालेली संख्या ए या इव्हेंटमध्ये ऑड नंबर मिळाली पाहिजे आणि तयार झालेली संख्या ही 5च्या पटीतली पाहिजे. ही सेकंड इव्हेंट झाली किंवा सेकंड घटना झाली. आपल्याला त्याची संभाव्यता शोधायची, प्रोबॅबिलिटी शोधायची. ओके, सो ॲज युजुअल वी मस्ट राईट द सॅम्पल स्पेस ऑफ द गिवन रँडम एक्सपेरिमेंट. सो व्हॉट विल बी इट? सो इट विल बी नाव कशा पद्धतीनं ते तयार करायचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं तयार करायचं मित्रांनो, प्रत्येक नंबर घ्यायचा आणि त्याच्यावरती ह्या सर्व संख्या ठेवत जायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण 2 घेतलं, ओके, ह्या 2 वरती प्रत्येक संख्या ठेवायची. म्हणजे 2 वरती 3 ठेवा, 5 ठेवा, 7 ठेवा आणि 9 ठेवा, म्हणजे तुम्हाला संख्या मिळत जातील. त्यानंतर 3 घ्या. ओके, सो पुट ईच अँड एव्हरी नंबर नेक्स्ट टू द ईच नंबर, देन यू विल गेट 2 डिजिट नंबर लाईक दिस. बघा इकडे लक्ष द्या कसं लिहितोय मी. 2 ठेवलं, 2 वरती मी आता काय ठेवतो, 3 ठेवलं. सो 2 आणि 3 किती झाले, 23. नाव अगेन 2 and 5 25, 2 and 7 27, 2 and 9 29. ओके, हे झालं 2 आणि उरलेल्या संख्या त्याच्यावरती ठेवून तयार झालेल्या 2 अंकी संख्या. ओके, नाव टेक 3. सो आय विल टेक 3. आता 3 वरती रिमेनिंग डिजिट ठेवायचे. ओके, सो पुट 2 नेक्स्ट टू द 3, इट विल बी 32. नाव 3, पुट 5 नेक्स्ट टू द 3, it will be 35. Okay, 3 next to the 3 7 37, 3 and 9 39. झाल्या का याच्यापासून 4 संख्या. त्यानंतर पुढे काय तुमच्याकडे आता 5. ओके, सो 5 and 2 52, 5 and 3 53, 5 and 7 57, 5 and 9 59. ओके, कुठलाही 5+5 आणि 5 घ्यायचा नाही किंवा 3 आणि 3 कुठे घेतलेला तुम्हाला दिसत नाही. 2 आणि 2 घेतलेला दिसत नाही. प्रत्येकाचे 4 संख्या होत चाललेत बघा. आता त्यानंतर 5 झाला तर 7 नेक्स्ट टू द 7 पुट 2 72. अगेन 7 and 3 73, 7 and 5 75, 7 and 9 79. ओके, हे झालं 7चं. आता 9 घ्या. ओके, सो 9 and 2 92, 9 and 3 93, 9 and 5 95, 9 and 7 97. Don't write 9 and 9 because we don't want repetition and bracket completed. Okay, so I hope की आपल्या संख्या तयार झाल्यात. प्रत्येकापासून 4 संख्या तयार झाल्यात. ओके, आणि संख्या किती आहे तिथं, अंक किती आहेत, 5. 4 5 20 तयार झाले पाहिजे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. So in the sample space we have 20 सॅम्पल पॉइंट्स, म्हणजे नमुना घटकांची संख्या 20 मिळालेली आहे. सो नंबर ऑफ S इज इक्वल टू 20 ओनली. नाव लेट्स find out the probability of given events. So first event is an odd number. So we want odd number. So from all the sample points present in the sample space, find out the odd number and write in the set of event A. A या संचामध्ये लिहून टाका. मग सुरुवातच तुमची 23 पासून झाली. ऑड म्हणजे विषम संख्या. ओके, विषम संख्या असण्याची घटना आहे बघा ही इव्हेंट ए. मग काय येईल माझ्याकडे 23, त्यानंतर 25 27 29
त्यानंतर 35, विषम संख्या काय असतात ना तुम्हाला ऑड नंबर, त्यानंतर 37, त्यानंतर 39, त्यानंतर 53, 57, त्यानंतर 59, 73, त्यानंतर 73 नंतर 75, इकडं लिहूया का जरा थोडंसं, इथं लिहितो 75, त्यानंतर 79, त्यानंतर 93, 95 and 97. So just count it. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. So therefore 16 sample points you will have in the event A. So therefore number of A is equal to 16. So P of A. Now just find probability of event A. म्हणजे A या घटनेची संभाव्यता जर आपल्याला शोधायची असेल तर मग नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S करावं लागेल. नंबर ऑफ A आपला किती आलेला आहे, 16 आलेला आहे आणि नंबर ऑफ S आपल्याकडे आधीच माहित आहे तो म्हणजे 20. या दोघांचा भागाकार शक्य आहे. किती, 16 म्हणजे 4च्या पाड्यात आहे बघा, 4 चोक 16, 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. ओके, 4 25, 4 चोक 16 आलेला आन्सर इथं लिहून टाका. म्हणजे तुम्हाला ए या घटनेची संभाव्यता 4/5 म्हणजे 4/5 आलेली आहे. आले का तुमच्या लक्षामध्ये? सो नेक्स्ट इव्हेंट बी. सो इव्हेंट बी इज अ मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीतली संख्या तयार होण्याची घटना आहे. मग 5च्या पटीतल्या संख्या जर आपण शोधायला इथं गेलो तर बघा 5च्या पटीतल्या संख्या आता इथं भरपूर संख्या आहेत. 5च्या पटीतल्या म्हणजे 5च्या फरकात ना किंवा 5चा टेबल. आता 5चा टेबल इथं काय नाही आहे पण त्याच्या पुढचं सगळं दिलेलं आहे. सो 25. मग आपण कसं ओळखणार? शक्यतो ज्या संख्येच्या शेवटी 0 असतं किंवा 5 असतं ती 5च्या पटीतली संख्या असते. सो 25 नंतर 35, 35 नंतर 75 नंतर 95. सो इन अँड ऑल we will get 4 numbers. How many numbers? 4 numbers. What are they? So I have 25, 35, 75 and 95. So these are all numbers which are multiple of 5. 5च्या पटीतल्या संख्या आहेत. किती आहेत त्या? 4 आहेत. Number of B is equal to 4 only. किती येणार तुमच्याकडं? 4च आहे. आणि मग आता प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता जी काढायची, नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस बरोबर 4 भागिले 20. म्हणजे 4 1 4 आणि 4 5 20, 4 1 जा 4, 4 5 जा 20. सो 1/5 द फायनल आन्सर. 1/5 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 मध्ये असणाऱ्या ह्या दोन इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटी 4/1/5. Okay, so let's move towards the last and the 5th example. Last question from the practice set number 5.4. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that card drawn is. Okay, so we have two events given. Card drawn is a ace and event B means नाव दिले ती card drawn is a spade. म्हणजे एक कार्ड काढायचंय 52 पत्त्याच्या कॅटमधून आपल्याला एक कार्ड काढायचंय आणि ते एक जे कार्ड काढणार आहे त्याचे जे काय घटना असतील त्या प्रत्येक घटनेची आपल्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढायची आहे. मग घटना ए काय आहे की कार्ड एस म्हणजे एक्का असण्याची आहे. काढलेलं कार्ड स्पेड म्हणजे इस्पिकचा असण्याची आहे. मग याच्या सर्वात सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पत्त्यांविषयी माहिती दिली होती, बरोबर की नाही? सो देअर आर 52 कार्ड्स इन ऑल. ओके, म्हणजे तो जो एक सेट असतो पत्त्यांचा त्याच्यामध्ये 52 पत्ते असतात. ओके, आउट ऑफ 52 कार्ड्स वी हॅव टू ड्रॉ 1 कार्ड. सो हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? सो आउटकम्स आर 52 ओनली. 52च्या 52 शक्यता असतील की नाही? त्याच्यामुळं या गणितामध्ये लिहित असताना आपल्याला त्याचा जो सॅम्पल स्पेस आहे तो असा वेगळा लिहावा लागत नाही महिरपी कंसामध्ये किंवा चौकटाच्या ह्याच्यामध्ये. त्याचं डायरेक्ट काय लिहायचो आपण? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे त्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट किती आहे ते डायरेक्ट लिहून टाकायचं. किती असतील रे मग ते? सो इट विल बी 52. कारण
52च्या 52 शक्यता येणार आहे. कोणतं कार्ड येणार आहे आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे त्याचा सॅम्पल स्पेस जो आहे तो 52 त्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट असणार आहेत. सो डिरेक्टली राईट नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. नाव लेट्स टॉक अबाउट द इव्हेंट. इव्हेंटचं सांगत असताना तुम्हाला काय इव्हेंट आहे तुमचा, अ कार्ड ड्रॉन इज अ एस. कार्ड ड्रॉन इज अ एस म्हणजे काढलेलं जे कार्ड आहे ते एस असलं पाहिजे. सो हाऊ मेनी एस इन ऑल इन 52 कार्ड्स. 52 कार्डमध्ये टोटल किती एस आहेत म्हणजे किती एक्के आहेत बरं. आपल्याला 52 कार्डमध्ये 13-13चे 4 सेट असतात. 13-13 कार्डचे 13-13 कार्ड कुठले कुठले म्हणजे हार्ट म्हणजे बदाम, चौकट म्हणजे डायमंड, क्लब म्हणजे किल्वर आणि स्पेड म्हणजे इस्पिक. असे प्रत्येकाचे 13-13चे 4 सेट असतात आणि प्रत्येक सेटमध्ये एक एक्का असतो, बरोबर की नाही. मग 4 सेटमधल्या प्रत्येक एक 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 एक्का घेऊन किती एक्के झाले तुमच्याकडं. हाऊ मेनी एसेस आर देअर, 4 एसेस आर देअर. सो यू कॅन राईट डिरेक्टली नंबर ऑफ ए, नंबर ऑफ ए. परंतु तिथं एक वाक्य लिहून टाकायचं की देअर आर 4 एस. There are 4 aces in 52 cards. 52 cards. Therefore, number of A is equal to 4 only. So, what about the probability? Now, probability A. Probability of A. Number of A is upon number of S. म्हणजेच किती असेल रे 4/52. 4/52 4च्या पाड्यामध्ये नाही आहे परंतु 13च्या पाड्यामध्ये 4 पर्यंत काउंट केल्यानंतर 4 13 जा 52 म्हणजे 13 चौक 52, 13 4 जा 52. सो द डिव्हिजन विल बी 1/13. 1/13 येणार, इथं लिहा 1/13 म्हणजे ए या घटनेची संभाव्यता आली 1/13. आता घटना नंबर 2 इव्हेंट बी. या घटनेमध्ये कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की 4-4चे प्रत्येक म्हणजे 13-13 कार्डचे 4 सेट असतात, त्यात एक इस्पिकचा पण सेट असणार की नाही. स्पेड म्हणजे काय, इस्पिक. मग काढलेलं कार्ड इस्पिक असण्याची जी घटना आहे, मग किती इस्पिकचे पत्ते असणार 13 म्हणजे 13. ऑब्विसली द नंबर ऑफ बी याच्यामध्ये तुमचे सॅम्पल पॉईंट किती असणार आहेत 13 असणार आहे. डिरेक्टली लिहून टाकायचं कारण त्याचा असा आपल्याला सेटमध्ये या पत्त्यांच्या गणितांमध्ये हे सेटच्या फॉर्ममध्ये लिहायची गरज नसते, डायरेक्ट त्याचे सॅम्पल पॉईंट लिहून टाकायचे असतात. इथं पण तेच वाक्य लिहूया आपण. There are 13 spade cards in all. एकूण आपल्याकडं 13 स्पेडचे कार्ड असतात असं लिहिलं तरी काय हरकत नाही, किंवा 52 पत्त्याच्या कॅटमध्ये 13 स्पेडचे कार्ड असतात असं लिहिलं तरी चालेल. Therefore number of B is equal to 13 and probability of B is equal to number of B upon number of S. So किती येणार इकडं 13/52. ओके. आता याच्या उलटच झालं की नाही, इथं 13चा भाग बसला होता, 13 वर आहे आता इकडे, म्हणजे भाग कसा बसेल आता 13 1 जा 13 आणि 13 4 जा 52. सो फायनल आन्सर विल बी 1/4 ओनली. दॅट्स इट फॉर द 5th एक्झाम्पल अँड द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 5.4. आशा आहे की तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 संपूर्ण समजलेला असावा. अशा रीतीनं हा धडाही संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टर सहित पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.